हॅलो मैत्रिणींनो. तर सर्वात पहिल्यांदा शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना आपण बोटनेक ब्लाऊजची इथे पेपर कटिंग बघणार आहोत. तर पेपर कटिंग करताना बोटनेक ब्लाऊजमध्ये कोणत्या टिप्स आपण वापरल्या पाहिजे, ज्या छोट्या मोठ्या ट्रिक्स असतात त्या सुद्धा मी याच्यामध्ये सांगणार आहे आणि त्या पद्धतीने आपण इथे कटिंग करणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, बोटनेक ब्लाऊज ज्यावेळेस कटिंग टिचिंग करतो आणि संपूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपण घालतो, त्यावेळेस बऱ्याच कस्टमरची अशी तक्रार असते की बॅक साईडचा जो आपला भाग असतो तिथे इथे ओढल्यासारखं होतं किंवा कम्फर्टेबल असं वाटत नाही, दाटल्यासारखं होतं आपल्याला बोटनेक ब्लाऊज मध्ये. तर तसं होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आर्महोलचा शेप कशा पद्धतीने द्यायला पाहिजे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगणार आहे. आणि बऱ्याच वेळा आपला शोल्डर आपण जो बोटनेक मध्ये आहे तो उतार देत नाही, तो उतार म्हणजे दिलाच पाहिजे आपण, आणि तो कितपत द्यायचा ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ट्रेंडिंग असं थंबनेल बघून तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने आपण ब्लाऊज इथे टीच करणार आहोत. आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे, तर व्हिडिओ कुठेही तुम्हाला स्किप करायचं नाही, एंडिंग पर्यंत बघा. आणि तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन म्हणजे कटिंग टिचिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा, किंवा तुम्ही याच्याऐवजी दुसरी सुद्धा डिझाईन बॅक साईडला घेऊ शकता. असं काही नाही की हीच डिझाईन मध्ये असं कटिंग करायचं, बिलकुल नाही. ही पद्धत वापरून तुम्ही बॅक साईडला कोणती पण डिझाईन ही तुमच्या आवडीप्रमाणे चॉईस करू शकता. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, इथे आज आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आणि टीचिंग सुद्धा ह्या ब्लाऊजचं संपूर्ण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवातीला काय करणार आहोत, कटिंग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर डिटेलमध्ये आपण त्याचं टीचिंग बघणार आहोत. थोडीशी ट्रेंडिंग मध्ये अशी डिझाईन आहे, खूप सुंदर न्यू लेटेस्ट डिझाईन आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन केलं जाईल त्या पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायचंय. तर आज नुसती आपण इथे पेपर कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर त्याचं आपण इथे टीचिंग करणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप पद्धतीने एकाच व्हिडिओमध्ये नाही. तर तुम्ही इथे बघू शकता ब्लाऊजचं फॅब्रिक सुद्धा खूप सुंदर आहे, नेट मध्ये आहे आणि त्याच्यावरती वर्क आहे, डिझाईन आहे आणि कलर सुद्धा ब्लाऊजचा खूप सुंदर आहे. तर आता इथे आपण ब्लाऊज पीस साईडला ठेवून घेऊया. इथे मी अस्तर पण घेऊन आलेली आहे, तर चांगल्या क्वालिटीचं अस्तर आणलेले आहे. तर अशा पद्धतीने 2 अस्तर लागणार आहेत आपल्याला, तर 2 अस्तर आणलेले आहेत इथे मी. आता सर्वात पहिल्यांदा एक पेपर घेतलेला आहे मी, तर पेपरवरती आता आपण सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून कट करून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा उंची घ्यायची आपल्याला, संपूर्ण उंची आपण इथे घेणार आहोत. ती म्हणजे 14 ला 2 लाईन कमी घ्यायचे आपल्याला इथे. 14 इंचाला 2 लाईन आपण इथे कमी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे, म्हणजे 15 इंचाला 2 लाईन कमी अशी संपूर्ण उंची आपल्याला इथे घ्यायची आहे. सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घेतलं, स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला इथे. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा बॅक साईडचं कटिंग करायचं आहे बोटनेक ब्लाऊज मध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता, सर्वात पहिल्यांदा आपण इथे 7.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. तर आता तुम्ही इथे बघू शकता, ज्या वेळेस नेटचं फॅब्रिक असेल त्यावेळेस काय होतं, नेट थोडासा हा खेचला जातो. बघा तुम्ही इथे बघू शकता, हा नेट हे थोडासा असा ओढला जातो आणि दुसरा जो फॅब्रिक असतो तो थोडासा ओढला जात नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला बोटनेक ब्लाऊज मध्ये आहे ना 2 लाईनने शोल्डर मध्ये कमी करून घ्यायचंय. ओके. तर ह्या पद्धतीने माझं थोडस हे जो फॅब्रिक आहे तो थोडस किंचित हे तो स्ट्रेचेबल होणार आहे, नेट आहे त्याच्यामुळं. तर मी इथे काय करणार आहे, 7 इंचावरतीच मार्किंग करणार आहे. सर्वात पहिल्यांदा शोल्डरचं 7.25 इंच घ्यायचं होतं निम्म शोल्डर, म्हणजे 14.5चं शोल्डर, तर त्याच्या निम्म घ्यायचं होतं. परंतु इथे स्ट्रेचेबल आहे त्याच्यामुळे 7 इंचचं शोल्डर इथे मी घेतलेलं आहे. खाली पण 7 इंचावरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं स्ट्रेट खालीपर्यंत. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर वरच्या बाजूने पण आपण 7 इंचावरतीच मार्किंग करणार आहोत. आता तुम्ही म्हणणार की ताई बोटनेक ब्लाऊज मध्ये सेम 7 इंचावरतीच मार्किंग करायचं, तर बिलकुल नाही. प्रत्येक साईज नुसार वेगवेगळं इथे मार्किंग येत असतं. आता इथे 7-7 इंचावरती मार्किंग केल्यानंतर स्ट्रेट लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. सो मी अशा पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहे. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, शोल्डर उतार आपल्याला इथे द्यायचं. ते शोल्डर उतार इथे अर्धा इंच देणार आहे मी. आणि ह्या बाजूला आपल्याला काय करायचं, सर्वात मेन म्हणजे 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. इथून हे अर्धा इंच आपण शोल्डर स्लोप दिलंय ना,
तिथे आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने खेचून घ्यायची तिरकस. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, याचं सेंटर काढून घ्यायचंय. सेंटर काढल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, सेंटर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे हे फ्रंट बाजूला येणार आहे तरी सुद्धा इथे आपण मार्किंग करून घेणार आहेत 1.5 इंच. आणि इथे आपल्याला घ्यायचे 2 लाईन, फक्त 2 लाईन घ्यायचे, जास्त घ्यायचं नाहीये. किंवा इथे मार्किंग झालं इतकं तर इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं 1 इंच. कॉमन आहे हे आपल्याला, म्हणजे प्रत्येक साईज मध्ये इथे थोडस कमी साईज असले तर 1.5 इंचच घ्यायचंय. अशा पद्धतीने इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता इथे स्टेप द्यायचंय. तर स्टेप हा फ्रंट बाजूचा 1 इंचावरती द्यायचंय आणि दुसरा आपल्याला इथून द्यायचा. हा जो इथे लाईन आपण दिलेली आहे तिथून आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचंय. इथे अर्धा इंचावरती, किंवा तुम्ही इथूनच घेतलं तरी 1.25 इंच घ्यायचंय. अगदी परफेक्ट असा आपला हा शेप येतो. आता बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला छातीचा चौथा भाग घेतला 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंग घेतलेलं आहे मी. 1.5 इंच पण घेऊ शकता, इथे मी अर्धा इंच लुजिंग घेतलं आणि 1.5 इंच इथे मार्जिन ऍड केलेली आहे. आता कमरेचं मेजरमेंट टाकून घेऊया. तर कंबर आहे 28, त्याचा चौथा भाग 7 इंच, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण मेजरमेंट झालं. आता आपण काय करणार आहोत, इथे अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे मार्जिन. ओके, जॉईंट झाल्यानंतर आपल्याला आता शेप द्यायचे. तर शेप देण्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्वचा पण वापर करू शकता तुम्ही, किंवा हाताचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा मी डॉट डॉट मध्ये इथे शेप तुम्हाला काढून दाखवते. हे जे आपण 2 लाईन आतमध्ये घेतलं तिथून आपल्याला हा शेप द्यायचा आहे. आता मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे बघा, ह्या पद्धतीने शेप दिल्यानंतर आपल्याला आता फ्रंट बाजूचा शेप द्यायचा आहे. तर फ्रंट बाजूचा शेप ह्या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. इथे ह्या लाईनला ही लाईन ड्रॉ केल्यानंतर सोपं पडतं. इथून आता आपल्याला हे पॉइंट जवळ घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट ह्या लाईनला जॉईंट करायचंय. ओके, हा जो फ्रंट बाजूचा मुंडा आहे तो ह्या लाईनला आपल्याला येऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने हा फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप आपण दिलेला आहे. आणि हा बॅक साईडचा, तर हे दोन्ही आपण मुंड्याचे शेप इथे देऊन घेतलेले आहेत. परंतु आपण कट करताना कुठून कट करणार आहोत, आपण फक्त हे बॅक साईडचा पार्ट आहे आपला, तर तोच पार्ट आपण इथे कट करणार आहोत. तर आता इथे काय करायचंय, इथे आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूला, म्हणजे 3 लाईन घ्यायचे आहे. अर्धा इंच नाही घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही. ह्या पद्धतीने इथे आपल्याला उतार द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने उतार दिल्यानंतर आपलं हे आता गळ्याचं मार्किंग करायचंय. तर गळ्याचं मार्किंग आपण इथे ह्या पद्धतीने घ्यायचंय. आता तुम्ही गळ्याचं मार्किंग कसं करायचं तुम्हाला, तर तुम्हाला ही शोल्डर पट्टी किती पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. तर इथे मी 4 इंचावरती मार्किंग करणार आहे. सो मी 4 इंचावरती मार्किंग केलं, इकडे पण 4 इंचावरती मार्किंग करणार आहे. वरच्या बाजूने आपल्याला घ्यायचंय 4 इंचावरती मार्किंग करायचंय, वरच्या बाजूने सुद्धा. आता इथे आपण स्केलच्या सहाय्याने इथे बॉक्स तयार करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला काय करायचंय, हा बॅक साईडचा जो शेप असतो तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. बॅक साईड तुम्ही इकडे कोणता पण नेक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्याच्यानंतर हा शेप थोडासा बाहेरच्या साईडने द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने शेप देऊन घेतल्यानंतर आपला हा शोल्डर इथून आपला हा दाबला जाणार आहे. आता आपण इथे जो मुंडा राऊंड असतो तो मोजून घेऊया. जितकं शिलाईमध्ये दाबतात तितकं सोडून तुम्हाला इथे मोजून घ्यायचंय. तर 8.25 इंच माझं इथे मुंडा राऊंड यायला पाहिजे. तर परफेक्ट असं माझं मुंडा राऊंड इथे येत आहे. 8.25 इंचाला एक लाईन कमी, म्हणजे मी नॉर्मली जे ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये 16चाच मुंडा राऊंड लावते, परंतु बोटनेक आहे त्याच्यामुळे लॉंग स्लीव्ज आहे आणि त्याच्यामध्ये टाईट वाटू नये म्हणून मी थोडीशी 2 लाईनचं इथे लुजिंग घेतलेलं आहे मुंडा राऊंड मध्ये. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता.
अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण इथे व्यवस्थित मार्किंग झाले। बॅक साईडला तुम्ही कोणता पण नेक घेऊ शकता, काहीच हरकत नाही। तर इथे आपण शेप हा थोडासा आपला वेगळा आहे, परंतु तरी सुद्धा मी इथे तुम्हाला शेप देऊन म्हणजे कोणता शेप तुम्हाला घ्यायचा आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे आहे, परंतु इथे आपण एक बोटनेकचा शेप देणार आहोत। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला इथे। त्याच्यानंतर इथून काय करायचं, याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला। सेंटर घेतल्यानंतर इथून काय करायचं आहे तुम्हाला, 2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। 2 इंचावरती मार्किंग केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने त्रिकोण काढून घ्यायचंय। त्रिकोण काढल्यानंतर तो त्रिकोणच तसाच ठेवायचा नाहीये, तर त्याला आपण या पद्धतीने शेप देणार। इथला कोण आहे तो काढून टाकायचा आहे आणि परत हा शेप आहे स्ट्रेट, तो पण आपल्याला मायनस करायचा आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला शेप द्यायचा। तर खूप सुंदर असा शेप तयार होणार आहे। तर तो नेट मध्ये आपण तयार करणार आहोत। बाकीचा नेट हा एकदम सेपरेटली इथे येणार आहे, हा गळा मोकळा असणार आहे आणि इकडे निम्मा अस्तर फक्त आपण लावणार आहे। अशा पद्धतीने डिझाइन आहे, तर तुम्हाला स्क्रीनशॉट वरती दिसणारच आहे। तर इथे आपण आता हे कट करून घेऊया। टक्स लावून झाल्यानंतर इथे अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊया। फक्त आपल्याला इथे बॅक साईडच्याच मुंड्याचा शेप इथे कट करायचा आहे। शोल्डर उतार आपण फ्रंट बाजूचं मार्किंग करून घेतल्यानंतर आपण कट करणार आहोत। त्याच्या आधी आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा या पद्धतीने स्ट्रेट इथे ठेवायचं आहे आणि इथे लाईन ड्रॉ करायची आपल्याला। हे बघा या पद्धतीने स्ट्रेट अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर इथे आपण काय करणार आहोत, आपलं जे टक्स आहे त्याचं मार्किंग करायचं आहे। रेग्युलर आहे तोच घ्यायचा आहे किंवा अर्धा इंच वाढी पण घेऊ शकता तुम्ही, 4.5 इंच। नंतर आपल्याला इथे अर्धा इंचावरती टक्स मार्किंग करून घ्यायचे। ओके, या पद्धतीने आपण मार्किंग केलं। त्याच्यानंतर ह्या बाजूला अर्धा इंचावरती तिरकस आपल्याला हे कट करायचंय। ओके, या पद्धतीने आपल्या इथे हे बोटनेकचं संपूर्ण इथे मार्किंग झालेलं आहे। शोल्डर उतार आपण देणार आहोत, कट करायचंय ते आपल्याला। नेक आपण इथे कट करणार नाही, ते डायरेक्ट ब्लाउज पिसावरती टीचिंगच्या वेळेस आपण कटिंग म्हणजे गळ्याची कटिंग डिटेलमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्ही डिझाइन पण शिकू शकता, बोटनेक ब्लाउज पण कट करू शकता। आता तुम्ही म्हणणार की ताई हे कोणत्या मेजरमेंटचं आहे, तर बोटनेक ब्लाउज हे 36 साईजचं आहे आणि डिझाइन पण खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपले इथे हे आपलं इथे मायनस होणार आहे, तर इथे मी मार्किंग करून देत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे मायनस होणार आहे। ओके, हा टक्स सुद्धा आपला मायनस म्हणजे टीच होणार आहे। त्याच्यानंतर हे शोल्डर पण आपलं इथून मायनस होणार आहे, म्हणजे आपण कट करून टाकणार आहोत ते पण। तर अशा पद्धतीने हे आपलं बोटनेक ब्लाउज आहे, बोटनेक 36 साईज। तर तुम्ही 36 साईजचा जर तुमचं ब्लाउज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊ शकता। शोल्डर 7.25 घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। इथे मी आर्महोल राऊंड हे 7 इंच घेतलं, परफेक्ट असं मुंडा राऊंड आलेलं आहे। 36 साईज मध्ये मुंडा राऊंड शक्यतो म्हणजे आपण हाफ मोजलं तर ते 7.25 8 इंच किंवा 8.25 इंचच्या आसपास येतं, तर तुम्ही मोजून घेऊ शकता। म्हणजे जसं की 16 इंच 16.5 इंच आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी सुद्धा येऊ शकतो। तर ह्या पद्धतीने मुंडा राऊंड म्हणजे येतो। तर आता इथे आपलं संपूर्ण हे मार्किंग झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, फ्रंट बाजूचा पार्ट घेणार आहोत, फ्रंट बाजूचं कटिंग करायचं आपल्याला। तर फ्रंट बाजूचं पेपर इथे मी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, सर्वात मेन म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करतो, 1.5 इंचावरती मार्किंग करतो। तर मग 1.5 इंचावरती इथे सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया।
हा फॉर्म्युला सर्वांसाठी एकच असणार आहे. 1.5 इंच प्रत्येक साईज साठी, ऑल साईज साठी आपल्याला ह्या स्टिकने कटिंग करायचंय. याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आपण आता इथे. ओके, मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तुम्ही अशा पद्धतीने हे ठेवून सुद्धा इथे मार्किंग करू शकता, किंवा जसे तसं मुंडा शोल्डरचं पण मार्किंग इथे करू शकता. तर आपण काय करणार आहोत, मुंडा आणि शोल्डर सर्व मेजरमेंट हातानेच टाकून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला पुन्हा मार्किंग करायला सोपं पडेल. ओके, 7 इंच शोल्डर घेतलं होतं आपण. इकडे पण तसंच मार्किंग करायचंय, वरच्या बाजूने पण 7 इंचावरतीच मार्किंग करायचंय. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आता इथे आपण. मार्किंग केल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे इथे आपला अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबलं, म्हणजे शोल्डर उतार द्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर 2.5 इंचावरती मार्किंग करून इथून ही तिरकस शोल्डर उतारची लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, सेम त्याच पद्धतीने याचा सेंटर काढून घ्यायचं आहे. 6.5 येतं आपलं, तर ते त्याचं सेंटर काढून घेतलं. त्याच्यानंतर इथून काय करायचं, 1/2 इंच यायचंय, किंवा इथून आपल्याला 1 इंच यायचंय स्ट्रेट. आता मागच्याचं इथे आपल्याला काही संबंध येत नाही, कारण मागचं याचं आपलं कटिंग झालेलं आहे. त्याच्यामुळं या पद्धतीने मार्किंग केलं. 1 इंचावरती इथे मार्किंग करायचंय. नंतर इथे काय करणार आहोत आपण, 9 इंच आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंग ऍड केली आणि 1.5 इंच मार्जिन ऍड करायची आपल्याला. आता इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचंय. तर शेप देताना काय करायचंय, आता मी माझ्या साईडला पेपर फिरवलेला आहे, म्हणजे जेणेकरून मला इथे सोपं पडतं शेप देण्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने हा शेप मी इथे देऊन घेतलेला आहे. हा झाला आपला फ्रंट बाजूचा शेप. आता बॅक साईडचा शेप द्यायची आपल्याला इथे काहीही आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, पूर्ण उंची घेणार आहोत. पूर्ण उंची आपली इथे 15.25 इंच होती, तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मार्जिन सहित आपण 15.25 इंच घेतली होती. तर आपल्याला फ्रंट बाजूला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, तर मी इथे 15.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. फ्रंट बाजूला अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घेतलेलं आहे. जास्त हेवी माप असेल तर थोडं 1/2 इंच घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही. फ्रंट बाजूला जास्त गोळा होत असेल छातीच्या खालच्या बाजूला कपडा, तर तुम्हाला तिथे जास्त वाढवायची काही गरज नाही. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, नेकची मार्किंग करून घेऊया. नंतर आपण बाकीचं मार्किंग करणार आहोत. तर नेक आपला किती रुंदी होती आपली, 4 इंच. 4 इंचावरती मार्किंग केलं. इकडे पण आपल्याला काय करायचंय, खालच्या बाजूला 4 इंच नाही घ्यायचं, तर थोडंसं कमी घ्यायचंय. 3 इंच आणि एक लाईन थोडंसं कमी करून घ्यायचंय. कारण फ्रंट बाजूचा नेक हा तुम्ही किती घेता त्याच्यावर डिपेंड आहे, किंवा फ्रंट बाजूचा नेक तुम्हाला बोटनेकच ठेवायचा असेल तरी तुम्ही इथे हा जो गळा आहे बॅकला जितका होता तितकाच फ्रंटला पण तुम्ही इथे ठेवू शकता. तर इथे आपण 6 इंचावरती मार्किंग करणार आहोत. पुढचा नेक आपण कॉमन ठेवणार आहोत आणि इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथून या पद्धतीने थोडंसं तिरकस येतं हे, तर ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढचा जो नेक आहे तो आपण इथे राऊंडच देणार आहोत. किंवा इथे तुम्ही व्ही नेक पण देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. अशा पद्धतीने शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे 10वा भाग घ्यायचा आहे. छातीचा 10वा भाग म्हणजे 3.5 इंच आणि एक लाईन घ्यायचे. 10वा भाग कसा काढायचा ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे घ्यायचंय. आता स्ट्रेट इथे लाईन ड्रॉ करून घेणार आहे मी.
छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच ऍड करायचा आहे. एक इंच ऍड केलं तर आपलं हे आलं 5. ओके, जी टकची उंची आहे ती 5 इंच आलेली. दोन्ही बाजूला आपण 1.5 इंचाचं इथे टक्सची रुंदी म्हणजे 3 इंचाची घेणार आहोत. तर संपूर्ण 3 इंचाचा टक्स म्हणजे 1.5 इंच दोन्ही बाजूला इक्वल पद्धतीने आपण घेतो. आपली कटिंगची पद्धत तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला 2.5 इंच मार्किंग केलं मी. इथून आपल्याला या पॉइंट जवळ मार्किंग करायचं आहे. 1 इंच अधिक इथं आपण घेतलं छाती अधिक 1 इंच, तर त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा शेप तुम्ही इथून वरच्या बाजूने 4.5 पर्यंत घेऊ शकता किंवा 5 इंचापर्यंत. तर इथे आपण 5 इंचापर्यंत घेणार आहोत या पद्धतीने. त्याच्यानंतर वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच ह्या पद्धतीने मार्किंग करून आपण हे इथे प्रिन्सेसचा शेप देऊन घेणार आहोत. आता इथे शेप देताना हा जो कोन असतो तो आपल्याला इथून काढून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला कसं योग्य वाटतं तसं तुम्ही इथे शेप देऊ शकता थोडासा. इथे जास्त मुंड्यामध्ये पण हा शेप जाऊ द्यायचा नाही, थोडंसं स्ट्रेट येऊ द्यायचं इथे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि इथून थोडीशी स्ट्रेट लाईन वरच्या बाजूने, कारण बोटनेक मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, तर अशा पद्धतीने थोडीशी स्ट्रेट करून घ्यायची आहे आपल्याला. आता इथला आपला पॉइंट हा इथे जोडलेला आहे आणि इथे कुठे अटॅच झालेली, इथे आपली ही लाईन अटॅच झालेली. इथे किती आलेले आहे, 3.5 इंचाला एक लाईन कमी. तर ही पण 3.5 इंचाला एक लाईन कमीच यायला पाहिजे या पद्धतीने. आणि मी इथे ही आपलं मार्किंग केलं. ओके, मार्किंग केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला इथे कंपल्सरी अर्धा इंच घ्यायचं आहे. आता मी स्केच पेन दुसरा वापरलेला आहे. आता इथे स्ट्रेट आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची, स्ट्रेट ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे नवीन आर्महोल हा तयार करायचा आहे. सो मी अशा पद्धतीने हा आर्महोल इथे तयार केला. खूप सुंदर असा शेप आपला प्रिन्सेसचा आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आपला इथे हा जो पार्ट आहे तो आपला इथे आता मायनस होणार आहे. हा जो पार्ट आहे तो मायनस होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हा पेपर आहे, कार्डशीट पेपर मी इथे फोल्ड करणार आहे. हे बघा इथे व्यवस्थित मुंडा राऊंडला व्यवस्थित आपलं हा जो पॉइंट आहे हा शेप नाही बघायचा. आता आपल्याला हा मायनस होणार आहे, हा शेप येणार आहे आपला, तर तो व्यवस्थित जुळतोय का इथे. तर बघा इथून हा राऊंड अगदी परफेक्ट येतोय. ओके, त्याच्यानंतर परत आपल्याला छातीचं मेजरमेंट इथे मोजून घ्यायचंय. तर 9 अधिक लुजिंग आपली आली होती अर्धा इंच, नंतर 1.5 इंच मार्जिन घेतली होती आपण. तर इथे जवळजवळ बघा अर्धा इंच पुढे थोडस वाढवलेलं आहे. म्हणजे इथे मुंड्यामध्ये किती अंतर आपलं हे मायनस होणार आहे तितकं अंतर इकडे प्लस करून घ्यायचं आपल्याला, कारण नाही तर मग छातीमध्ये टाईट होऊ शकतं. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ओके, हे पण आपलं मायनस होणार आहे. तरी मी ते लाईन ड्रॉ करून देते म्हणजे तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर हा सुद्धा पार्ट आपला मायनस होणार आहे. अगदी परफेक्ट अशी तुम्हाला मी इथे कटिंग सांगणार आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊन बघा, स्किप करू नका. आता इथून काय करायचं आहे, 1 इंच वरच्या बाजूला जायचंय आपल्याला. गेल्यानंतर काय करायचं, इथून इथे मार्किंग करून घ्यायचंय. नंतर आता तुम्ही हुक कुठे करणार आहेत, बॅक साईडला का फ्रंट साईडला. तर आपण इथे हुक करणार आहोत बॅक साईडला, म्हणून आपण इथे मार्जिन नाही घेणार आहोत इथे. ओके, किंवा तुम्ही फ्रंट बाजूला सुद्धा
हुक करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या आवडीप्रमाणे ते इथे थोडंसं तुम्हाला फक्त वाढवून घ्यायचंय. आता घेतल्यानंतर छातीचं मेजरमेंट काय करायचं, हे 1.5 इंचाची लाईन होती ना, तिथून आपल्याला छातीचं मेजरमेंट सॉरी कमरेचं मेजरमेंट घ्यायचं. तर कंबर घेतला आपण, त्याच्यामध्ये 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे आणि 1.5 इंच आपला हा एका बाजूचा टक्स, 1.5 इंच. अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेतलं. आता हा जो 1.5 इंच होता तो आपण इथे वाढवलेला आहे आणि हा जो 1.5 इंच आहे तो आपण इथे वाढवून घेतला आहे. ओके. जर तुमचं इथे 1.25 इंच असेल तर इथे 1.25 इंचच घ्यायचे. मग हे 1.5 इंचावरची जी लाईन मार्किंग करतो ना, तर इथून मोजून घ्यायचे, ही लाईन 1.25 इंचच घ्यायचे. जर 1 इंचचा इथे टक्स असेल, म्हणजे 2 इंचचा संपूर्ण टक्स असेल, तर मग इथे 1 इंच, इथे 1 इंच, म्हणजे इथे पण हा 1 इंचच यायला पाहिजे. आणि इकडे पण आपल्याला वाढवताना काय करायचंय, 1 इंचच वाढवायचंय किंवा 1.25 इंच. 2 इंचचा टक्स असेल एका बाजूचा तर इथे 2 इंच, इकडे 2 इंच. तर मग इथे ही जी आपण मार्किंग करतो ती इथे पेपर जास्त सोडायचं आपल्याला. जसं इथे 1.5 इंचाचा आपण पेपर सोडून सर्व मेजरमेंट टाकलं, त्याच पद्धतीने तुम्हाला पेपर हा जास्त सोडायला लागेल. तर अशा पद्धतीने आपण हा शेप इथे देऊन घेतलेला आहे. आता मागच्या बाजूचा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि इथे काय करायचंय, ह्या पद्धतीने इथे लावायचंय आपल्याला. हे आपलं मायनस होणार आहे, ते आपण अजून कट केलं नाही, तर ते इथे मार्किंग करून घेतलं. कारण हे मायनस केल्यानंतर इथपर्यंत आपला हा पार्ट येतो फिटिंगच्या साईडने. मार्किंग करून घेतलं तिथे मी. त्याच्यानंतर आपल्याला इथे ही लाईन तुम्ही बघू शकता, थोडीशी ह्या स्टेपमुळे कशी झाली आहे, तर ती आपल्याला थोडीशी स्ट्रेट करून घ्यायची. ओके. मेन पॉइंट आपला इथे आहे. आता इथून काय करायचं आपल्याला, हे किती अंतर आलेलं आहे आपला, तर 5.25 इंच. तर इकडे पण 5.25 इंचच यायला पाहिजे. नंतर एखादं लाईनचं जरी जास्त झालं तरी पण आपल्याला ते कट करता येतं. इथून आपण ही लाईन अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची. तर आता इथे परत मी ह्या लाईन वरती मार्किंग करून बघते, म्हणजे परफेक्ट येतं की नाही. आणि इथे 3 इंच यायला पाहिजे, तर परफेक्ट असं आपलं हे मेजरमेंट येतंय. आता इथला आपला जो शोल्डर मायनस होता तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे नॉच लावली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. या पद्धतीने नॉच लावून घ्यायचे आपल्याला. तर इथे आपण बॅक साईडला मायनस करून घेतलं. आता इथे पण आपल्याला मायनस करून घ्यायचंय. स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे आपल्याला कटिंग करायचंय. त्याच्यानंतर हा टक्स आपला इथे मायनस होणार आहे.
तर इथे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे। आता फक्त आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून आणि कट करून घ्यायची। स्लीव्ज आहे ती आपल्याला स्लीव्ज म्हणजे रेग्युलर आपण जशी नॉर्मल स्लीव्स कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची। कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे मोजून बघायचंय। ओके, फक्त मुंड्याला लावून बघायची, अदरवाइज सेम आपल्याला कटिंग करायची। तर ब्लाऊज पिसावरती ठेवून कसं कट करायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। डायरेक्ट आपण इथे ब्लाऊज पिसावरती जसंचे तसं पेपर पॅटर्न ठेवून फक्त प्रिन्सेस मध्ये इथे वाढवून घ्यायचंय आणि सेम कट करायचंय। तर याचा संपूर्ण टीचिंगचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।